नमस्कार, मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर हा दिवस आहे गणपती बाप्पा आल्यानंतरचा 5वा दिवस आणि आज होता रविवार आणि सकाळी 8 वाजता आमच्याकडे होती सत्यनारायण पूजा आणि त्याचबरोबर आज होतं ज्येष्ठा गौरी आवाहन. त्यामुळे भरपूर कामं होती. रात्रीच्या अगदी 2 तासाच्या झोपेनंतरच दिवसाची सुरुवात झाली होती. सकाळी लवकर उठून घर आणि बाहेरचा पॅसेज मस्त स्वच्छ झाडून पुसून घेतला आणि मग लगेचच रांगोळी काढायला सुरुवात केली. तर यावर्षी मी अगदी छोटीशी रांगोळी काढणार आहे, कारण वेळही कमी आहे आणि आमच्या आजूबाजूला काही छोटी मुलं आहेत, तर ती येता जाता रांगोळी जी आहे ती पुसतात आणि मग आपण एवढ्या वेळ काढून आणि मेहनतीने रांगोळी काढणार आणि मग ती पुसली गेली की वाईट वाटतं. म्हणून म्हटलं चला छोटीशीच काढूया आणि अशा पद्धतीने माझी रांगोळी काढून झाली आणि मग लगेचच मी आवरायला घेतलं. तर आज मी 6वारीची 9वारी साडी नेसतात तशा पद्धतीने नेसली होती आणि मस्त छान पारंपरिक लूक करायचं ठरवलं होतं. माझ्याकडे फक्त तयार होण्यासाठीचा अर्धा तास होता आणि आश्चर्य ते काय की अर्ध्या तासामध्ये माझा संपूर्ण लूक तयार करून झाला होता. मेकअप अगदी 15 मिनटात झाला होता आणि साडी तर अवघ्या 5 मिनटात मी नेसली होती आणि उरलेल्या 5-10 मिनटामध्ये माझी हेअरस्टाईल करून तयार झाली होती. आणि तुम्ही बघितलं असेल की मी केस धुतली होती, तर ओल्या केसांचीच मी पटकन अशी हेअरस्टाईल केली आणि ती अगदी सुंदर झाली. दिवसभर मेकअप, साडी आणि हेअरस्टाईल जसून तसं होतं, काहीही हललं नाही, काहीही पुन्हा मला टचअप करायची गरज लागली नाही. तर हा जो मेकअप लुक आहे तो मी अगदी बेसिक काही प्रोडक्ट्स वापरून केला होता आणि अगदी पटापट केला होता. तो कसा केलेला आहे, कोणते प्रोडक्ट्स वापरले, कसा क्रिएट केला होता, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, याचा मी डिटेल व्हिडिओ नक्की करेन. तर मस्त असे स्मोकी आईससुद्धा केले होते आणि हौस आहे म्हटल्यावरती वेळ तर हा काढावाच लागतो आणि मी तो काढला होता आणि छान जमलंसुद्धा होतं, सगळं परफेक्ट असं झालं होतं. आणि ही साडीचा शेड थोडा डार्क असल्यामुळे मस्त असे मी त्याच्यावरती मोत्याचे दागिने घालण्याचं ठरवलं, म्हणजे एकमेकांना छान कॉम्प्लिमेंट करतील आणि छान उठूनसुद्धा दिसतील. आणि अगदी तसंच झालं, अगदी सुंदर असं दिसत होतं ओव्हरऑल सगळा लूक. तर तुम्हाला कसं वाटलं ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक वर्षी सत्यनारायण पूजेच्या वेळेस अशीच गडबड असते आणि पहिल्यांदाच मी इतका छान असा पारंपरिक लूक केला होता खास पूजेसाठीचा आणि खूप दिवसापासून इच्छा होती आणि फायनली ती इच्छा माझी पूर्ण झाली. आणि लगेचच मी किचनमध्ये जाऊन प्रसादाचा शिरा बनवायला सुरुवात केली नमस्कार करून. आणि प्रसादाचा शिरा आता हा गेले मी 3 वर्ष बनवलेला आहे, म्हणजे आता हे 4थं वर्ष आहे. आणि प्रत्येक वर्षी गणपतीमध्ये आम्ही सत्यनारायण पूजा ठेवतो आणि प्रत्येक वेळेस मीच शिरा बनवते, त्यामुळे आता शिरा अगदी पटकन मला करायला यायला लागलेला आहे. फक्त क्वांटिटी जास्त असल्यामुळे वेळ लागतो. तर मी काय करते, आधी तुपामध्ये संपूर्ण रवा छान भाजून घेते, केळी आणि त्यानंतर मग आपले जे काही ड्रायफ्रूट्स असेल ते सुद्धा भाजून घेते आणि नंतर दूध आणि पाणी टाकून मग शिरा छान शिजवून घेते आणि नंतर साखर टाकते. तर इकडे साईड बाय साईड आहोंचं चाललं होतं खांब बांधून घ्यायचे केळीचे, कारण आम्हाला गुरुजींनी सांगितलं होतं की तुम्ही सगळी तयारी करून ठेवा, आल्यानंतर ते लगेचच पूजा सुरू करणार होते. कारण आजचा दिवस खूप बिझी होता, त्यांनासुद्धा भरपूर पूजा आज होत्या, त्यामुळे आम्हाला सकाळी 8 वाजताचा टायमिंग दिला होता. आणि म्हटलं चला थोडीशी घाई होईल सकाळी लवकर असल्यामुळे, पण छान होईल वातावरण, सकाळीच एकदम मस्त प्रसन्न झालं की दिवससुद्धा छान जाईल आणि अगदी तसंच झालं. तर इकडे आम्ही दोघंही आमच्या परीने पटापट आम्ही सगळी तयारी करून ठेवतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच मी गौरी पूजनाचे आणि गणपती विसर्जनाचे व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहेत, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. तर इथं मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा तयार झाला होता आणि अगदी संध्याकाळपर्यंत चव आणि त्याचे टेक्स्चर हे अगदी तसंच्या तसं होतं. 8 वाजता बरोबर आमचे गुरुजी आले, गुरुजींनी छान पूजा मांडली आणि आता सत्यनारायण पूजेचा लाभ तुम्ही श्रवण करून नक्की घ्या. गणपती हवामहे कवी कवीनामोपस्रा ज्येष्ठ राजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पती आणु शृण्वन्ति भीसित साधना. गणपतीच्या मधल्या सुपारीला जानू घातलेली सुपारी बघा तिथे व्हा साईडला. चिंतनार्थे अक्षरांच समर्पयेत महागणपतये नमो नमः. सर्वोपचारार्थे एक गंधफूल वाहत्या सुपारीजवळ गंधपुष्पं समर्पयेत. आवाहित श्री देवताय नमो नमः. दुर्वावः वंशवृद्ध्यर्थ दुर्वदलपत्रं समर्पयेत. जमिनीला हात लावा, भूमी असे भूमिपृष्ठाः समोरिते चौरंगाला हात लावा, कलशाला हात लावा, तुम्ही हाताला हात लावा. दत्ते हे वर्णपृष्ठाः. आता हे सांगा, हा सूत सांगतात नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूने नारदांना जे काही सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, शांतरीतीने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकामध्ये आले.
आणि मनुष्य लोकामध्ये आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन नाना विविध प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखी नाहीशी होतील हा विचार करून ते वैकुंठामध्ये गेले. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप आणि मन न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य विनाशाने रहित आहे व मूळचा निर्गुण आहे, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद 8 ते 10 अशी 2 तास मस्त पूजा झाल्यानंतर मन आणि घर दोन्हीही अगदी प्रसन्न आणि मंगलमय झालं. आणि मग लगेचच महाप्रसाद बनवायला मी सुरुवात केली. तर आजच्या मेनूमध्ये होतं मटकीची उसळ, शिरा, चपाती, भात आणि पापड. असं साग्रसंगीत स्वयंपाक करून माझा झाला. आणि मग नंतर सत्यनारायण पूजेला आणि आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवून झाला. तर असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर जाता जाता एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण लवकरच पुढचा असा गौरी पूजनाचा सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर भेटूयात पुढे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि गणपती बाप्पा मोरया.